नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावात कृषी सेवा केंद्र टाकून चांगला नफा मिळवण्याचं स्वप्न बघताय, पण कृषी केंद्र लायसन्स कसं काढायचं या चिंतेत आहे तर काळजी नको. आज आपण या व्हिडिओत खूप सोप्या पद्धतीने कृषी केंद्र लायसन्स कसं काढायचं हे बघणार आहोत. मी गौरव, तुम्ही बघताय विदर्भाचा गौरव. सगळ्यात पहिले कृषी केंद्र लायसन्स काढण्यासाठी पात्रता फार महत्वाची आहे. पात्रतेमध्ये बीएससी ऍग्रिकल्चर किंवा कृषी संवर्धन किंवा कृषी संरक्षण यामध्ये डिप्लोमा असणं गरजेचं आहे. पण तुमच्याकडे डिप्लोमा जरी नसला तरी काळजी नको. तुमचा एखादा किंवा मित्र किंवा तुमच्या फॅमिलीमधलं कोणी जर कृषी डिप्लोमा किंवा कृषी बीएससी ऍग्री हे जर त्यांनी केले असेल तर तुम्ही त्याच्या नावावर लायसन्ससाठी अप्लाय करू शकता. अप्लाय करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कागदपत्र. कागदपत्रांमध्ये तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन, दुकानाची जागा, आधार कार्ड, पॅन कार्ड, करारनामा, जीपीएस मॅप दुकानाचा, ठेवी जे म्हणजे स्टोरेज डिटेल्स, या सगळ्या तुम्हाला एकदम जमा करून घ्यायच्या आहेत. हे करत असताना याच्या आधी तर अजून आणखी एक वेगळी अट होती की 15 दिवसाचं कोणत्याही शासकीय याच्यातून तुम्ही ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. पण लायसन ऍप्लिकेशन करण्यासाठी इतकं सगळं चालून जातं. त्यानंतर तिसरी स्टेप जी आहे त्यात तुम्हाला जायचंय महाडीबीटी पोर्टलवरती. महाडीबीटी पोर्टलवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करण्यासाठी तुम्हाला तिथे जाऊन पहिले कृषी विभाग सिलेक्ट करायचा. कृषी विभाग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे कृषी लायसन्स याच्यावर टिक करून पूर्ण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जी कागदपत्र अपलोड करायची सांगितली आहे ती सगळी कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आता स्टेप नंबर 4 मध्ये काय करायचंय, सगळ्यात पहिले आपल्याला लायसन्स कोणत्या गोष्टीचं पाहिजे ते बघायचंय. खताचं पाहिजे, बियाण्याचं पाहिजे, कीटकनाशकाचं पाहिजे, कॉम्बो पाहिजे, हे सगळं ठरवून आता त्याचे वेगवेगळे आकार नाही. चालू वस्तूनुसार काय ऍप्लिकेशन फी आहे हे मी तुम्हाला सांगतो, ती कदाचित तिथे गेल्यावर बदलू शकते. जर तुम्हाला कीटकनाशकाचं लायसन्स काढायचं आहे तर 7,500 रुपये, बियाण्याचं 1,000 रुपये आणि खताचं 1,000 रुपये, आणि होलसेलरसाठी जो रेट आहे तो आहे 10,000 रुपये. आणि याची रिन्युअल फी जी रिटेलरसाठी आहे ती असते 500 रुपये आणि जी होलसेलर आहे त्यांच्यासाठी असते 1,000 रुपये. ही पहिली होती 38 रुपये. गंमत बघा. याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले मग लायसन्स फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. 5व्या स्टेपमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं, त्याचं ट्रॅकिंग करायचं आहे. तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्ही महाडीबीटीच्या पोर्टलवर चेक करू शकता की तुमचं लायसन्स कुठपर्यंत आलंय, अजून किती वेळ बाकी आहे. आणि जर तुमच्या ज्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये जर काही चुका निघल्यात तर तुम्हाला 15 दिवसासाठी त्रुटी कालावधी दिला जातो. त्याच्यामुळे तुमचं लायसन्स 15 ते 20 दिवसासाठी लांबू शकतं. म्हणून आपण जो अर्ज भरणार आहोत त्याच्यात काही चुकू नये याची आपण दक्षता घ्यावी. सगळ्यात मेन म्हणजे लायसन्स काढत असताना आपण हे स्वतःच काढावे. कारण जर तुम्ही लायसन्स एजंट मार्फत काढायला गेलं तर ते तुम्हाला 20-22 हजार रुपयामध्ये पडतं. पण 20-22 आणि जर ते स्वतःच कष्ट केले तर 10 ते 15 हजार रुपयात तुम्हाला तुमचं लायसन्स घर बसल्या मिळू शकतं. त्याच्यानंतर तुम्ही ते पूर्ण ट्रॅक लायसन्स केल्यानंतर तिथे तुमचं लायसन्स आल्यानंतर एक तुमच्या व्हिजिट होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कृषी सेवा केंद्र सुरू करू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.